ते गवारीची भाजी. आता गवार बघा एकदम छान कवळी कवळी आहे. मी काय केलं आहे बघा, मोडली आणि ना थोडंसं पाण्यात आहे ना, उकळत्या पाण्यात ती टाकली किंवा पाणी उकळून त्याच्यात ती टाकायची बघा आणि पाणी काढून टाकायचं. असं केल्याने तुम्हाला ॲसिडिटी होणार नाही. गवारीच्या भाजीने ॲसिडिटी होते. आता बघा मी तेल टाकलं. तेल थोडं जास्ती टाका. आता माझी थोडी भाजी आहे म्हणून मी थोडं टाकलं. पण अर्धा किलो असेल तर त्याला 4 चमचे तरी तेल पाहिजे. मोहरी फोडणी टाका, हिंग टाका आणि त्याच्यात आता ही जी उकडलेली आहे ती बघा पाणी काढून, पूर्ण पाणी काढून त्याच्यावर टाकायची. आपण याच्यात कांदा लसूण अजिबात घालणार नाही. आता काय केलं मी, बटाटा आहे ना, एक बटाटा बघा त्याच्या पातळ फोडी आणि टॉमॅटो आहे, चांगलं थोडं तेलावर परतून घ्यायचं आहे. त्यामुळे ती तेलावरची भाजी होते, छान होते. आणि आता थोडं मी वाफ देणार आहे. झाकणावर पाणी ठेवायचं, आत पाणी टाकायचं नाही. बघा मी 5 मिनटं जरी ठेवले आणि आता मी मीठ मसाला टाकणार आहे. आता बघा छान असं जरा झाली आहे. आता आपण त्याच्यात 2 चमचे मिक्स मसाला, हळद, मीठ असं टाकायचं आहे. परत वाफ देऊन, परतून वाफ देऊन घ्यायची. बघा किती सुंदर दिसते की नाही. आता हे चांगली शिजली. आता मी याच्यात कोथिंबीर, गूळ आणि नारळ, बघा किती सुंदर, जशी दिसते ना तशीच सुंदर लागते. जेव्हा आपण उपवास असतो तेव्हा कांदा आणि लसूण न घालता ही भाजी खूप छान होते. तुम्ही नक्की करून बघा. आता हे घातल्यावर परत एकदा वाफ द्यायची. बघा आता ही सुंदर शिजलेली आहे. बघत राहा सास बहू नोकझोक रेसिपीज. लाईक करायला, शेअर करायला विसरू नका.